ओबीसी आरक्षण बचावासाठी आता बीडमध्ये दुसरी आत्महत्या झाल्याचं समोर आलेलं आहे। आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव गोरक्ष देवडकर असल्याची माहिती मिळते। वडील तर गेले, आता माझी जबाबदारी कोण घेणार असा आक्रोश मृत देवडकर यांच्या मुलीनं केलेला आहे। मुलीचं शिक्षण झालं, नोकरी भेटत नाही। आत्ताची एक ताजी घटना झाली रेणापूरला, त्यानंतर तो अस्वस्थ होता। काय बोलणं वगैरे काय झालं होतं का? हा, बोलणं चाललं होतं की बाबा आता माझ्या मुलीचं होणार कसं, त्याच्यामुळे तो त्रस्त होता जरा। वय वगैरे किती? 55 वर्ष वय। जेव्हापासून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटले तेव्हापासून माझे पप्पा त्याच टेन्शन मध्ये होते सतत। कारण त्यांना असं वाटायचं की मी नोकरीला लागावं, त्यासाठी ते मजुरी करून मला पैसा पुरवायचे। जेव्हापासून त्यांना हे कळलं तेव्हापासून ते सारखं टेन्शन मध्ये असायचे। आणि 8 दिवसापूर्वी त्यांना बोलून पण दाखवलं होतं की आता तुझ्या नोकरीचं कसं होईल। आधीच ओबीसी मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, आता मराठा समाज पण त्यात आल्याच्या नंतर तुझं नोकरीला लागणं हे शक्यच नाही। मला वाटतं ह्या टेन्शनमुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलले। आज ही दुसरी आत्महत्या आहे ओबीसी मधली, म्हणजे ह्या प्रकारच्या घटना परत घडू नये याची सरकारने दखल घेतली पाहिजे। आज ही मुलगी पोलीस भरती करते, वडिलाला वाटलं आता जर एवढा मोठा समाज ओबीसीत आला तर माझ्या मुलीला नोकरी मिळणार नाही, मग मी काय करावं, अशा माध्यमातून त्या माणसांनी, कुंभार समाजाच्या माणसांनी आत्महत्या केलेली आहे। मी सरकारला विनंती करेल की याच्यावर काहीतरी तोडगा काढा, निर्णय घ्या आणि या समाजाला, या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, यांचा आरक्षणाला धक्का लागणार नाही, या निर्णयाचं तुम्ही तरी काहीतरी करा। आणि विनंती करेल मी महाराष्ट्रातल्या जनतेला की आपण आत्महत्या करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।